नमस्ते. हॉटेल झणझणीत मेजवानीतून खूप खूप स्वागत. आज आपल्याला तोंडाची चव वाढवणारी लसणाची सुकी चटणी बनवायची. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. दीडशे ग्रॅम खोबरे आहे. आपल्या खोबऱ्याच्या 2 वाट्या आहेत. 150 ग्रॅम शेंगदाणे आहेत. 5 ग्रॅम हळद आहे. 5 ग्रॅम हिंग आहे. 12 ग्रॅम मिरची पावडर आहे. 10 ग्रॅम मीठ आहे. 10 ग्रॅम जिरी आहे. लसणाच्या पाकळ्या 2 कांड्या घेतलेल्या आहेत आणि 4 चमचे तीळ आहे. 4 चमचे तीळ म्हणजे 25 ग्रॅम झालेले आहे. 2 कांड्या लसणाच्या 25 ग्रॅम झालेले आहेत. 2 चमचे जिरी ही 10 ग्रॅम झालेली आहे. 1 चमचा मीठ हे पण 10 ग्रॅम झालेले आहे आणि 4 चमचे मिरची पावडर 15 ग्रॅम झालेले आहे. 1 चमचा हिंग तो 5 ग्रॅम आणि 1 चमचा हळद हे पण 5 ग्रॅम झालेली आहे. मी आता वजनी आणि मापी तुम्हाला दोन्ही पण सांगितलेले आहे. आता आपल्याला सगळं आता भाजून घ्यायचं आहे. केलेलं आहे. कढई गरम करायला ठेवलेली आहे. शेंगदाणे भाजून घेऊया पहिले. आता शेंगदाण्यामध्येच आपल्याला तीळ टाकायचे आहेत आणि जिरी. शेंगदाण्यासोबतच जिरी आणि तीळ भाजायचे आहेत. शेंगदाणे तीळ जिरी आपली भाजून झालेली आहे. काढून घेऊया. आता आपल्याला लसूण भाजून घ्यायचं आहे. लसूण आपला जरा भाजत आलेला आहे. याच्यामध्येच आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. झालेलं आहे. गॅस बंद करूया. थोडं थंड झालं की आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. हे साहित्य भाजून घेतलेलं आपल्याला आता मिक्सरला बारीक करायचं आहे. याच्यामध्येच आपल्याला हळद, हिंग, मिरची पावडर आणि मीठ थोडं बारीक करून घ्यायचे. चटणी झालेली आहे आपली. जास्त बारीक पण नाही केलेली आणि जास्त मोठी पण नाही ठेवलेली. थोडी रवाळ रवाळ ठेवलेली आहे. जेवताना काहीतरी तोंडी लावायचं म्हणून ही चटणी, सुकी लसणाची चटणी.
कलर पण छान आलेला आहे. आपली लसणाची सुकी चटणी तयार झालेली आहे. तुम्ही पण या पद्धतीने करून पहा, खाऊन पहा, कशी झाली ती सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद. कसं करून बरोबर म्हणजे आवाज नाही येतो.